शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज उमापूर येथे हिंदू सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित हिंदू धर्मरक्षक अत्यंत प्रखरपणे आपली भूमिका मांडणारे माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आता एकदम ताकदीनं हिंदू धर्माच्या कामासाठी उतरलेले आहेत माननीय धवलदादा मोहिते व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते माननीय महंत हबप श्री दत्तागिरी महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभे जळगाव व्यासपीठावरती उपस्थित माननीय अंबादासजी अंबोरे माननीय योगेश दादासाहेब उपस्थित आहेत श्रीकांतजी सानप आहेत आणि तुम्ही सगळेजण हिंदू धर्मावरती जेव्हा कोणी वाकड्या नजरेनं बघतं तेव्हा निरोप सांगायची गरज पडत नाही निमंत्रण द्यायची गरज पडत नाही असे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या हिंदू भावांनो आणि बहिणींनो आम्ही आता ब्रह्मगाव मध्ये जाऊन आलो आणि ब्रह्मगाव मध्ये ईदच्या दिवशी वडाच्या झाडामध्ये एक पवित्र असं हनुमानांचं मंदिर आहे आणि ईद दिवशी हनुमानाच्या मूर्तीची विटंबना झाली म्हणजे काय केलं गोमांस हे हनुमानाच्या मूर्तीवरती पूर्ण म्हणजे जसा हार घालतो तशा पद्धतीनं गोमांस चिटकवलं गेलं आता ही बाब तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे की नाही जाणार सांगा सगळ्यांना तोंड आहेत ना आता बघा हे परत म्हणतात की हिंदू समाजाची लोक हिंदू मुस्लिम करतायत भाजपवाली लोक हिंदू मुस्लिम करतायत आता संग्राम भैया भाजपवाले नाहीत तरी पण हिंदू मुस्लिम करतायत असं लोकांना वाटतंय अरे पण जर तुम्ही आमची अस्मिता आहे आमचं श्रद्धास्थान आहे हनुमानाच्या मूर्तीला जर तुम्ही गोमांस चिटकवत असाल तर मग हिंदूंनी नेमकं काय केलं पाहिजे हा मी म्हटलो का म्हणजे ही परिस्थिती अरे हा तो मराठवाडा आहे ज्यांनी मोगलांना पळती बोय थोडी करून सोडली होती हा तोच मराठवाडा आहे ज्यांनी निजामाला मातीत गाडलं त्या मराठवाड्यामध्ये जर कुणी आमच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न करणार असेल तर हा हिंदू बघत बसणार नाही जशास तसं उत्तर देण्यासाठी हे सगळे इथे एकत्रित आणि म्हणून महाराजांच्या शुभ हस्ते आज ब्रह्मगाव मध्ये हनुमानाच्या मंदिराच्या शेजारी त्याच जागेमध्ये गोमातेचं पवित्र मंदिर उभा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तसं भूमिपूजन केलेलं आहे मी महाराजांना विनंती अशी केली गोमातेचं मंदिर आपण बांधतोय पण त्या गोमातेचं सिंग टोकदार असलं पाहिजे म्हणजे गिर गाय सारखं नको खिलार गायीचं कसं सिंग टोकदार असतंय परत जर कोणी भडवा तिथं आला तर त्या शिंगानच देगळा काढला पाहिजे असं टोकदार सिंग गोमातेत असलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नक्या
कोतळा कसा बाहेर काढला तसं ते गोमातेच्या कडून घडलं पाहिजे आणि म्हणून एकदम टोकदार शिंगाची गोमाता आणि ते पवित्र मंदिर ब्रह्मगाव मध्ये पुढच्या ईदच्या अगोदर आपल्याला उभा करायचं आहे आणि ते सगळ्यांच्या सहभागातून उभा करायचं आहे, सगळ्यांच्या सहभागातून उभा करायचं आहे. तिथे गेल्यानंतर म्हटलं की आपली 140 लोक आहेत, असू द्या ना, काय अडचण आहे, एक जरी असलं तर काय अडचण नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवरती जायचे तेव्हा काय त्यांच्याबरोबर हजारो लोक असायची नाही. शाहिस्ते खानाची बोटं तोडली तेव्हा महाराजांच्या सोबत किती लोक होती? आग्र्याहून महाराज सुटून आले, जास्त लोकांची गरज नाही, 140 आहे, काफी आहे. परंतु त्या 140 लोकांना जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे, परत मग तुम्ही म्हणू नका असं का घडलं, अशी म्हणायची वेळ तुमच्यावर. त्या आता गावात आम्ही गेलो, सगळं अतिक्रमण, ती मशीद बांधल्या रस्त्यावरती. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आणि आव्हान आहे, सरकारी जागेमध्ये एखादं जर प्रार्थना स्थळ उभा केला असेल, पहिलं ते जमीनदोस्त केला पाहिजे, बुलडोजर फिरवला पाहिजे. तिथं मारुती मंदिराची जमीन आहे, ती जमीन बळकावली आहे. त्याच ठिकाणी लक्ष्मी मातेची जमीन आहे 4.5 एकर, ती जमीन बळकावलेली आहे. कशाची वाट बघताय तुम्ही? महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन, तुम्ही आमच्या पोरांच्या वरती गुन्हे दाखल करता. हनुमानाची तिथं अभिषेक करायला गेल्याच्या नंतर काय कारण आहे गुन्हे दाखल करायचं? जेव्हा गैरधर्मीय लोक आमच्या हनुमानाची विटंबना करतायत आणि जर आम्ही अभिषेक करायला जात असेल, कोणत्या आधारे तुम्ही आमच्या हिंदू पोरांच्या वरती गुन्हे दाखल केले, तात्काळ ते गुन्हे मागे घ्या. आणि तुम्ही एका आरोपीला अटक केलाय 55 वर्षाच्या. एक माणसाचं डोकं असं चालतं का? एक माणूस असला उद्योग करतो का? त्याच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे त्याला पहिल्या बेड्या ठोका. त्याचा आधी डोंगराचं साल्ट काढा ना, गावात तिथं टाका, करू द्या ना त्याला. हे चेक करतायत तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं हे आक्रमण करतायत, हे मंदिरावरती हे आक्रमण करतायत, मूर्त्यांचं विटंबना करतायत, हे छत्रपती शिवाजी महाराजांना पक्क माहित होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत औरंगजेबाचं इकडं येण्याचं धाडस झालं नाही. कारण त्याला माहित आहे की आपलं काही खरं नाही. आज तीच परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली. संग्राम भाईयाने आम्ही गेलो होतो यवतला, पुणे जिल्ह्यामध्ये. लोक म्हणली गोपीचंद आणि संग्राम भाई आले, दंगल पेटली. अरे महाराजांच्या मूर्तीची तोडफोड महाराष्ट्रामध्ये होती. अन्नपूर्णा मातेचं मंदिर मुळशीला, तो चांद शेख नावाचा पोरगा, त्याला अश्लील कृत्य केलं मूर्ती सोबत. त्याचा व्हिडिओ बाहेर आला, सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला. नंदी महाराजांची शिंग कापायची, नंदी महाराजांचं कान कापायचं, नंदी महाराजांचं नाक कापायचं. हे का होत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची 4 ठिकाणी विटंबना केली या जिहादी लोकांनी. आणि परत काय म्हणायचं? दारुड्याने केलं.